गोवा राज्यातील मांद्रे येथे तळवडे येथील नागरिकांवर झालेल्या कथित मारहाणीच्या घटनेनंतर आज सिंधुदुर्ग, गोवा सीमेवर वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले। या घटनेच्या निषेधार्थ युवा सैनिकांनी महाराष्ट्र गोवा सीमेवर मुंबई गोवा महामार्गावर अचानक चक्काजाम आंदोलन छेडले। यामुळे दोन्ही राज्यांतील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली। यावेळी युवा सेनेचे पदाधिकारी तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांचे स्वीय सहाय्यक सूरज परब यांनी आक्रमक भूमिका घेत स्वतःसह कुटुंबातील सदस्यांना गोव्यात 40हून अधिक जणांकडून मारहाण झाल्याचा गंभीर आरोप केला। दारूच्या नशेत असलेल्या काही व्यक्तींनी महिलांसह लहान मुलांनाही मारहाण केल्याचा दावा त्यांनी केला। या संदर्भात गोवा पोलीस तसेच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे तक्रार करूनही दखल घेतली गेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। दरम्यान सुमारे अर्धा तास महामार्ग रोखल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। काही नागरिकांनी रुग्णवाहिकेला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला। यानंतर बांदा पोलीस निरीक्षक पंकज शिंदे आणि पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केला। संबंधितांकडून निवेदन घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे। या घटनेमुळे महाराष्ट्र गोवा सीमेवर काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। मारहाण चालू केल्यावर आम्ही व्हिडिओ काढायला चालू केल्यावर 40 लोक जमून 4 भावांना आम्हाला सगळ्यांना माझ्या डोक्यात बाटली फेकून मारली। पोलिसांना फोन केला, पाऊण तास पोलीस आले नाहीत। पोलिसांना रात्री बोलल्यावर पोलीस काय सांगतात की नाही लोकल असतील, दारू पिऊन बोलले असतील, साहेब तुमच्याशी हे केलं असेल, हे ह्यांचे उत्तर। अरे ह्यांचं काय, हा माज टुरिझमवर चालता ना तुम्ही, आणि टुरिझमवर चालता आणि आम्हालाच तुम्ही टुरिस्ट, अरे आम्ही तर शेजारी तुमचे, आम्ही पाणी देतो तुम्हाला आणि तुम्ही आम्हालाच हे करता। आणि तिथले सगळे लोक महिलांवर हात उचलले, लहान पोरांवर, 5 वर्षाची पोरगी। अरे माझी भाची एवढं त्रास, हा त्रास सहन करणार नाही एकही गाडी, एक मुंगी पण जाऊ देणार नाही सावंतवाडी आणि गोवा बॉर्डर क्रॉस होऊ देणार नाही, काही झालं तरी। एकंदर हा प्रकार कुत्रेम एरियामध्ये घडला। मोरजिम अजूल कॅफे होता, त्याच्या समोर हा घडला। तिथे सगळी लोकलची माणसं होती आणि त्यांनी लोकलची माणसं, आम्ही लोकल आहे तुम्ही इथे कशाला आलात, ह्याच्यावरनं वाद करत आमच्याबरोबर मारहाण केली। एकंदर तुम्ही उत्तर तुम्हाला आलंय, पोलिसांचं उत्तर मी तुम्हाला सांगितलं। त्यांनी सांगितलं लोकल आहेत, आम्ही सांगितलं साहेब तो दारू पिऊन होता, तर तो म्हटलं साहेब रात्रीचं दारू पिऊनच असणार। हे पोलिसांची उत्तरं होती, शेवटपर्यंत आम्हाला मदत केली नाही। आम्हाला सांगितलं उलटं साहेब तुम्ही कशाला अडकता, याच्यात कशाला जाताय, तुमची गाडी महिनाभर कोर्टात अडकून पडेल, तुम्ही कशाला। आम्ही एवढं सांगितलं साहेब ॲटलिस्ट त्यांना बोलून वॉर्निंग द्या, त्यालाही ते पोलीस तयार नाहीत। गोवा पोलीस, मांद्रे पोलीस 112 नंबरला मी फोन केला होता, सीएम साहेबांना त्याच्यानंतर फोन केला आणि आता आमचा फोन उचलत नाही। मग जर हेच असेल तर मग ठीक आहे, आम्ही महाराष्ट्रात आहोत, महाराजांचं महाराष्ट्र आहे। बायका पोरांवर हात उचलले, हात पाय छाटलेले आहेत। ही पोरं जोपर्यंत इथे येऊन येत नाही, हे शेवटचं इथून पुढे कोणही येऊ दे। शिवाजी महाराज की जय, शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज के जय। एकही गाडी गोव्यात जाणार नाही। फोन उचलत नाही, त्यांच्याकडून निरोपच नाही। काय सांगणार निरोप साहेब, त्यांना पूर्ण माहिती दिली, सगळं सांगितलं असं असं घडलंय, तुम्ही काहीतरी ऍक्शन घ्या, काही नाही। आम्ही घाबरून पूर्ण फॅमिली रात्री इथे आलो, रात्रभर झोप नाही पोराबाळांना। आम्ही काय, मी माझ्या घरातल्या बायकांसमोर काय तोंड दाखवू, मार खाऊन आलो 40 लोकांचा, दारुड्यांचा। आणि महिलांना तुम्ही शिवीगाळ करता, धक्काबुक्की करता, लहान 5 वर्षाच्या पोरीला धक्काबुक्की करता, 5 वर्षाच्या पोरीला लाज वाटते। जोपर्यंत न्याय मिळत नाही, इथं जोपर्यंत येत नाही तोपर्यंत होणार नाही। तोपर्यंत जोपर्यंत इथे ती पोरं येत नाही, सगळ्यांचा फोटो व्हिडिओ सगळे आमच्याकडे इथे पाहिजे, ताब्यात पाहिजे। महाराष्ट्रात आम्ही दाखवतो न्याय काय असतो।